ज्यांची जीवनावरची आणि तत्वावरची निष्ठा डळमळीत होत नाही तीच माणसं यशस्वीतेच्या लाटेवर स्वार होऊन जीवनाचे आनंदाचे धनी होतात। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब। देवा भाऊ तुम आगे बढ़ो। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मान अर्पित करतो। आजच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आपले या आमच्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी आणि राज्याचे मंत्री अतुल सावेजी, सन्माननीय खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार अनुराधाताई चव्हाण, श्री मनोज पांगारकर, श्री दिलीप थोरात, श्री प्रवीण घुगे, श्री बसवराज मंगरुळे, भाऊराव थोरात, रेखा कुलकर्णी, लक्ष्मण, तुषार सिसोदे, माजी नगराध्यक्ष सूरज लोलगे, सुरेश गायकवाड, अश्विनीताई लखमल, दत्ता पाटील वाकडे, रामेश्वर तांबे, भाऊसाहेब काळे, आपल्या या नगरपालिकेकरता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोहिनीताई सूरज, मंचावरील मान्यवर, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसाची सुरुवात ज्याला दक्षिण काशी म्हणतो अशा नाथ महाराजांच्या पैठणपासून झाली, याचा मला अतिशय आनंद आहे। आज एकादशीचा दिवस आहे, त्यामुळे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि अतिशय समृद्ध अशा या ठिकाणी या परंपरेला अभिवादन करतो। खरं म्हणजे हे एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचं शहर आहे। इतिहासात कितीही मागे गेलं तरी देखील पैठणचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो, सातवाहन काळापासून पाहायला मिळतो। पण आता आपल्याला इतिहासात जायचं नाहीये, आपल्याला भविष्याकडे जायचं आहे। जो गौरव या पैठणचा इतिहासामध्ये होता, तोच गौरव या पैठणला भविष्यातही आपल्याला प्राप्त करून द्यायचा आहे आणि म्हणून मी तुमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। बंधू भगिनींनो, ही निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानातून आपल्यापैकी प्रत्येकाला एका मताचा अधिकार मिळाला। आज बघा, देशामध्ये टाटा, बिर्ला, अडाणी, अंबानी यांनाही एकच मत देता येतं आणि आपल्याला देखील एकाच मताचा अधिकार आहे। अशा प्रकारची एक समता या लोकशाहीच्या माध्यमातून आणली आणि या संविधानाने आपल्यावर जबाबदारी टाकली। लोकसभेच्या माध्यमातून देशाच्या प्रधानमंत्र्याकरता आपण मतदान करतो, विधानसभेच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्याकरता आपण मतदान करतो आणि त्याच वेळी नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या शहराचा कारभार कोणाच्या हाती द्यायचा याचा निर्णय आपण करत असतो। खरं म्हणजे या संविधानाने एक महत्त्वाचा बदल काय केला, तर एक काळ असा होता आपल्याकडे राजेशाही होती, राणीच्या पोटी जो जन्माला यायचा तो राजा व्हायचा। पण संविधानाने सांगितलं आता राजा किंवा शासक, प्रशासक हा राणीच्या पोटातून पैदा होणार नाही, तो मताच्या पेटीतून पैदा होईल। तुम्ही ज्याला मतदान कराल तो या ठिकाणी तुमचा शासक प्रशासक म्हणून काम करेल। आणि म्हणून ही जी निवडणूक आहे ही अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची निवडणूक आहे। अनेक दशक, 65 वर्ष जवळपास आपल्या देशामध्ये आपण हे म्हणायचो की गाव समृद्ध तर भारत समृद्ध, ते योग्यही होतं। भारत गावांमध्ये बसत होता, पण या 60-65 वर्षांमध्ये आपल्या राज्यकर्त्यांनी कधीच हे लक्षात घेतलं नाही
की लोक शहरातही राहायला आहेत, शहरं वाढतायत, गावातनं लोक अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगाराकरता शहराकडे चालली आहेत. त्याची नियोजन केलं पाहिजे, सुखसोयी तयार केल्या पाहिजेत. पण 65 वर्ष कुठल्या योजनाच नव्हत्या. परिणाम असा झाला, लोक गावातनं शहरात आले, अतिक्रमण झाली, झोपडपट्ट्या झाल्या, पिण्याचं पाणी नाही, शहरामध्ये नाल्यांमधनं मैला वाहतोय, तेच पाणी विहिरीत चाललाय, नद्यांमध्ये चाललाय, ओढ्यांमध्ये चाललाय, आपला जलस्रोत प्रदूषित होतोय, कचऱ्याच्या थप्प्या लागल्या आहेत, मोठ्या प्रमाणात घनकचरा हा प्रदूषण करतोय. अशा प्रकारचं शहरी जीवन 65 वर्षांमध्ये या देशामध्ये तयार झालं. पण पहिल्यांदा आपल्या देशात मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं, गावाप्रमाणे शहरं देखील महत्त्वाची आहेत. गावांचा तर विकास करायचाच आहे, पण शहरांचाही विकास करायचा आहे. कारण मोदीजी असं म्हणाले की देशाचा 65% GDP हा शहरात तयार होतो. आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या तिन्हीच्या संधी शहरात तयार होतात. आणि म्हणून शहरं जर चांगली केली तर गरीब आणि मध्यमवर्गीयाचं जीवनमान बदलेल, अधिक संधी तयार होतील, अधिक रोजगार त्या ठिकाणी निर्माण होईल आणि समाज या ठिकाणी वर येईल. आणि म्हणूनच मोदीजींनी पहिल्यांदा देशाच्या इतिहासामध्ये शहराकरता योजना तयार केल्या. स्मार्ट सिटीची योजना, अमृत शहरांची योजना, स्वच्छ भारत शहर मिशन, प्रधानमंत्री आवास योजना शहरी, हर घर जल योजना शहरी, अशा अनेक योजना तयार केल्या आणि लाखो कोटी रुपये हे शहरांच्या विकासाकरता दिले. आपल्या महाराष्ट्रालाही 50,000 कोटी रुपये हे शहर विकासाकरता मोदीजींनी या ठिकाणी दिले आहेत. आपण बघा, मागच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपले सूरज लोलगे या ठिकाणी निवडून आले. तुम्ही त्यांना नगराध्यक्ष केलं आणि त्या माध्यमातनं वेगवेगळ्या योजना या ठिकाणी आपण दिल्या. मग सुवर्ण जयंती योजनेतनं 55 कोटी रुपये असेल, जलशुद्धीकरणाचं काम आता जवळपास WTP 80% काम पूर्ण झालेलं आहे, डिस्ट्रीब्युशनचं 60% काम पूर्ण झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे त्यांनीच मगाशी केलेलं कामं सांगितली. ही सगळी कामं आपण का करू शकलो? कारण आता शहराकडेही आपण लक्ष देतोय. बघा, महाराष्ट्रामध्ये 6.5 कोटी लोक हे महाराष्ट्रातल्या 40,000 गावात राहतात आणि तेवढेच 6.5 कोटी लोक पैठण सारख्या 400 शहरात राहतात. आणि म्हणून या शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना त्या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्था दिली पाहिजे. म्हणून प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना दिली. या योजनेतनं घरकुलं हे गरिबांना आणि बेघरांना दिले पाहिजे असं आपल्याला सांगितलं. आमच्या लक्षात आलं, घरांकरता तर पैसा आहे, पण तरी घरकुलं होण्यात अडचणी आहेत. याचं कारण अनेक लोक हे अतिक्रमण करून राहत आहेत आणि त्या अतिक्रमणामुळे त्यांना योजनेचा फायदा मिळत नाही. 2 महिन्यापूर्वी आपण शासन निर्णय केला आणि आता पैठण सारख्या शहरामध्ये जे लोक अतिक्रमण करून राहतात त्या सगळ्यांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा आपण देणार आहोत. आणि त्यासोबत 2.5 लाख रुपये या ठिकाणी घर बांधण्याकरता देणार आहोत. सूरजनी मगाशी मागणी केली की आम्हाला 2000 घरांची आवश्यकता आहे. सूरज, काळजी करू नका, ही नगरपालिका निवडून आल्याबरोबर 2000 घरांचा प्रस्ताव तुम्ही तयार करा. तात्काळ त्याला मान्यता देण्यात येईल. कारण आपजींनी या ठिकाणी पैसे दिलेले आहेत आणि आपल्याला आता फक्त एकदा तुम्ही लोकांचे पट्टे वाटप करा आणि त्यानंतर आवश्यक तेवढा सगळा निधी आपण देऊ. आज पैठण सारख्या शहरामध्ये जे एक अतिशय महत्त्वाचं शहर आहे, पिण्याचं शुद्ध पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी कुठलाही मैला हा नालीतनं वाहू नये. हा सगळा मैला हा भूगर्भातनं गेला पाहिजे आणि मग त्याच्यावर ट्रीटमेंट झाली पाहिजे. त्यातला मैला बाजूला होऊन त्याचं खत तयार झालं पाहिजे आणि पाणी शुद्ध होऊन तेच पाणी नाल्यांमध्ये, नदीमध्ये जिथे जायचं आहे तिथे ते गेलं पाहिजे. प्रदूषित पाणी कुठे जाणार नाही याची व्यवस्था आपल्याला करायची आहे. आणि यासोबत या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे रस्ते झाले पाहिजेत, उद्यानं झाली पाहिजे,
आपल्याला माहिती आहे एकेकाळचं प्रसिद्ध आपलं ज्ञानेश्वर उद्यान, नंतरच्या काळात त्याची परिस्थिती काय झाली, पण पुन्हा एकदा आपल्या सरकारने 200 कोटी रुपये या उद्यानाकरता दिलेले आहेत आणि हे उद्यान एक प्रमुख आकर्षणाचं स्थळ करून या ठिकाणी जे भाविक येतात त्या भाविकांना त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद देखील मिळाला पाहिजे आणि पर्यावरणाचं संतुलन देखील राखता आलं पाहिजे, अशा प्रकारचा आपला प्रयत्न हा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आपल्याला आज बघा, एक काळ असा होता कचरा जो आपल्या डोक्यावरची लायबिलिटी होती, पण आता अशी परिस्थिती नाही आहे. आता आपण कचऱ्याचा देखील उपयोग करतो. आता कचऱ्यापासून आपण कोळशाचे पॅलेट्स तयार करतो, कचऱ्यापासून गॅस तयार करतो, कचऱ्यापासून खत तयार करतो, कचऱ्यापासून विद्युत निर्मिती करतो. आणि मोदीजींनी आपल्याला स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत प्रत्येक शहराकरता योजना दिली. मागच्या काळात सूरजनी या ठिकाणी योजना आणली. आता त्याच्याही पलीकडची टेक्नॉलॉजी आपल्याकडे आली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपली नगरपालिका बसल्यानंतर पैठण हे पहिल्या 10 स्वच्छ शहरांमध्ये आलं पाहिजे, याकरता आम्ही पूर्ण मदत तुम्हाला करू आणि त्या माध्यमातून निश्चितपणे या शहरातल्या राहणाऱ्या लोकांचं जे जीवनमान आहे ते जीवनमान बदलण्याचा आपण प्रयत्न करू. या ठिकाणी गोदावरी फार दुथडी भरून वाहते. थोडासा पूर आला की पैठणमध्ये अनेक लोक विस्थापित होतात, लोकांच्या घरात पाणी जातं आणि म्हणून पूर संरक्षणाकर भिंत असेल किंवा इतर उपाययोजना असतील त्याही करायचा आपला मानस आहे आणि त्याही संदर्भात वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. मला सातत्याने या ठिकाणी सूरजनी आणि सगळ्यांनी मिळून सांगितलं की आमच्याकडे मासेमारी करणारे लोक खूप आहेत, पण काही कारणाने बर्ड सँच्युरी वगैरे अशा पद्धतीनं आमच्या मासेमारीवर कुठेतरी निर्बंध आलाय. मी निश्चितपणे येत्या अधिवेशनाच्या काळामध्ये या संदर्भातली बैठक लावीन आणि आमच्या मासेमारी करणाऱ्यांनाही त्यांचा व्यवसाय करता आला पाहिजे या दृष्टीनं आपण त्यातनं मार्ग काढू. आताच आपल्या अतुल साहेबांनी सांगितलं, एक काळ असा होता की या भागामध्ये इंडस्ट्री नव्हती, पण आपण प्रयत्न केला आणि मोदीजींच्या नेतृत्वात DMIC तयार करून आज आपण बघा आपलं संभाजीनगर असेल, जालना असेल, एक इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार झालं. आता देशातल्या सर्वात जास्त इलेक्ट्रिक गाड्या या आपल्या संभाजीनगरमध्ये या ठिकाणी तयार होत आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आहे आणि आता ती पैठणपर्यंत आम्ही आणणार आहे. ही जी MIDC आहे या MIDC मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येत आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छितो, अलीकडच्या काळामध्ये आमच्याकडे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले की आम्ही त्यांना या भागामध्ये पाठवतो आणि इथे आल्यानंतर इथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पाहिल्यावर ते परत जातच नाहीत, ते इथेच आपला उद्योग लावतात. आता केवळ शेंद्रा बिडकीन नाही तर सगळ्या ज्या आपल्या MIDCs आहेत या सगळ्या MIDC आता येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उद्योग येतील आणि भूमिपुत्रांच्या हाताला काम मिळेल. एक औद्योगिक अशा प्रकारचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला तयार करण्याचं काम आपलं चाललेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी अधिक बोलणार नाही. आपण बघा, आम्ही इतके वर्ष राजकारणामध्ये आहोत, भाषण देऊन निघून जाणारे लोक नाही आहोत, केवळ आश्वासन देणारे लोक नाही आहोत, आश्वासन पूर्ण करणारे आम्ही लोक आहोत. आपण बघा, आपल्या आशीर्वादाने 23 नोव्हेंबर म्हणजे मागच्या वर्षीच्या 23 नोव्हेंबरला एक मोठा विजय आम्हाला मिळाला. इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला, मी मुख्यमंत्री झालो. लोक म्हणायला लागले आता या भाजपवाल्यांच्या इतक्या सीटा आल्या, आता हे लाडकी बहीण योजना बंद करतील. पण माझ्या लाडक्या बहिणींनो, 1 वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत ही योजना सुरूच राहणार आहे. पण त्याच वेळी माझी मोहिनीताईंना या ठिकाणी विनंती आहे, मोहिनीताई यांच्या आशीर्वादानं तुम्ही नगराध्यक्ष होणारच आहात. माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका, त्यांना लखपती दीदी करा. आता लखपती दीदीचा कार्यक्रम आलाय. गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही 50 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी केलेला आहे. पुढच्या वर्षीपर्यंत 1 कोटी लाडक्या बहिणी लखपती दीदी होतील. त्यामुळे आमच्या पैठणमधल्या लाडक्या बहिणी देखील या ठिकाणी लखपती दीदी झाल्या पाहिजे, याची जबाबदारी तुमच्यावर देतो. बंधू भगिनींनो,
खूप गोष्टी करायच्या आहेत, पण त्या गोष्टी करायच्या असतील तर तुमचा आशीर्वाद हवाय. कारण मोदीजींनी आम्ही कितीही पैसा पाठवला आणि नगरपालिकेमध्ये जर तो पैसा मुरून गेला तर आपल्यापर्यंत तो पोचणार नाही. पण त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष असले तर आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी घेऊ शकतो. जबाबदारीने त्यांना सांगू शकतो, गरज पडली तर कानही पकडू शकतो आणि तुमचा पैसा तुमच्यापर्यंत पोचला पाहिजे याकरता सगळ्या व्यवस्था आपण उभ्या करू शकतो. आणि म्हणून जाता जाता एवढीच विनंती करतो, कमळाचं चिन्ह आपल्याला माहिती आहे. येत्या 2 तारखेला आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, 2 तारखेला म्हणजे उद्या तुम्ही कमळाची आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विजय असो. जेव्हा एकदा उत्तम व्यक्तिमत्व बोर तिडकीनं बोलत असतो तेव्हा मनातून शब्द येतात, ना थके है कभी पैर ना कभी हिम्मत है, ना जज्बा है से इसलिए सफर जारी है. आपल्या या सफरीला आमच्या पैठण नगरवासियांचा लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद भाऊ, मुझे धन्यवाद. इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा. हा पक्ष एक माझा ज्याला राष्ट्राची हो जाण, ना नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान. हा पक्ष एकला माझा ज्याला राष्ट्राची हो जाण, ना नावापुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान.
तर शिंदेचे 35 आमदार फुटणार असा दावा संजय राऊत यांनी केला। आमदार फोडण्याचं काम सुरू आहे, त्यासाठीच चव्हाणांची नेमणूक झाली असंही संजय राऊत यांनी म्हटलंय। तर आमदार फुटतील या कल्पनेत राऊतांनी राहू नये असं संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय। मला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो यांचे 35 आमदार फुटणार आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे। रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून। त्यांनी ते राजकारण समजून घेतलं पाहिजे। यांना वाटत असेल की दिल्लीचे 2 महान नेते आमच्या पाठीशी आहेत, ते कोणाच्याही पाठीशी नसते। त्यांनी माननीय हिंदुहृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही। तिथे शिंदे कोण? शिंदे तर त्यांनीच पाळलेलं। 35 आमदार फोडणार, 10 आमदार फोडणार, काय हे जे आकडे असतात ना, अशा पद्धतीने नसतं होत राहत। ही जी काय कार्यपद्धती जर शिकायची असेल तर आमच्याकडून शिका ना। 1.5 वर्ष आम्ही सगळं प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा तुमच्या बुडाखाली कधी गेले निघून सर्वजण, तुम्हाला सुद्धा ते कळालं नाही आणि ती खुर्ची ओढायचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे। म्हणून आम्हाला कोण फोडणार या भ्रामक कल्पनेमध्ये त्यांनी राहू नये। आम्ही मजबूतीने आहोत, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करत आहोत आणि आमच्यातला कोणीही एकही माणूस इकडे तिकडे जाणार नाही। तर आशिष शेलार मालवणमध्ये प्रचार करतायत, मतदारांशी संवाद साधतायत। थेट जाऊया, आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे आहेत आपल्यासोबत। दिनेश, काय अधिकची माहिती आहे? आशिष शेलार प्रचारात उतरलेत। होय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा सिंधुदुर्गातही आज शेवटचा दिवस आहे। रात्री 10 वाजता सायंकाळी 5 वाजता हा प्रचार संपेल। त्याआधी आशिष शेलार जे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत ते सिंधुदुर्गात दाखल झालेले आहेत। मालवणमध्ये सध्या त्यांचा डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे। भाजप उमेदवारांसाठी ते मत मागता आहेत आणि प्रचार करता आहेत। आपण थेट आशिष शेलार यांच्याशी संवाद साधणार आहोत। या प्रचार रॅलीमध्ये डायरेक्ट डोअर टू डोअर म्हणजे मालवण बाजारपेठेत आहेत आणि प्रत्येकाला विनम्रपणे हात जोडून ते आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मत मागता आहेत। ही सध्याची थेट दृश्य आपण मालवण बाजारपेठेतून पाहतो आहोत। आशिषजी, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, तुम्ही मालवण बाजारपेठेत भाजप उमेदवारांसाठी प्रचार करतात, काय वाटतं हे वातावरण? नाही, वातावरण अनुकूल आहे आणि सगळ्यात वातावरणात एकच चित्र आहे, ते म्हणजे मतदार भारतीय जनता पक्षाबरोबर मोदीजी देवेंद्रजींच्या कार्याबद्दल आणि इथे असलेल्या नारायण राणेजींनी केलेल्या विकासाच्या कार्याबद्दल भारतीय जनता पक्षाबरोबर आहे। आमचे उमेदवार लोकप्रिय आहे, जनतेचा आशीर्वादही खूप चांगल्या पद्धतीने मिळतोय। मालवण बाजारपेठेत तुम्ही विजय कनवडेकरांची ही सदिच्छा भेट घेतलीत। जो सगळा प्रकार गेल्या 4 दिवसांपूर्वी घडला, त्यांना पक्षाचाही पाठिंबा हवा होता, आज तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून आलात, काय नेमका संवाद होता? आमचा कार्यकर्ताच आहे, तो प्रमुख कार्यकर्ता आहे, स्वयंसेवक आहे आणि त्यामुळे आम्ही सुखदुःखात एकत्र राहणारीच मंडळी आहोत आणि त्यामुळे एकत्र राहू, एकत्र जिंकू सुद्धा, त्याचा आत्मविश्वास प्रबळ आहे आणि पक्ष त्याच्या मागे संपूर्णपणे उभा आहे। पण ज्या पद्धतीने आरोप झाले की भाजपकडून पैसे वाटप या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालं आणि स्वतः तुमचे महायुतीतलेच मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आमदार निलेश राणेंकडून हे आरोप होत आहेत, एक स्टिंग ऑपरेशन केनवडेकरांच्या घरी केलं गेलं। आरोप प्रत्यारोप हे राजकारणात होतच असतात, हे संपूर्णतः असत्य आहे, खोटं आहे। त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे, विजयने सुद्धा आपली बाजू त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। यात कुठलाही गैरव्यवहार गैरप्रकार नाही। ज्यांना निवडणुकीत मतं मिळायची शक्यता कमी, त्यांना एखादा विषय निर्माण करण्याची आवश्यकता जास्ती, त्यांनी ते केलं, त्यांना लखलाभ लागो। मतदार आणि विजयराव या सगळ्यांना आणि आमचे उमेदवार यांना जनतेचा आशीर्वाद आहे। आशिषजी, एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित केला जातोय की रत्नागिरीमध्ये शिवसेना भाजप युती होते पण सिंधुदुर्गात होत नाहीत। अगदी नारायण राणे साहेबांचीही आग्रही इच्छा होती की युती सिंधुदुर्गात झाली पाहिजे, पण त्यांचाही शब्द मानला गेला नाही, असाही एक थेट आरोप होतो आहे। या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या।
आता निवडणूक उद्याला आहे. आम्ही सगळे प्रचारात आहोत. प्रचारात पुढे जाऊन कमळ जिंकेल आणि कमळाचा प्रचार केला पाहिजे, एवढाच हेतू उद्देश माझ्या डोळ्यासमोर आहे. तेवढंच आम्ही करतो. आणखी काही राजकीय मुद्दे आहेत, तोपर्यंत तुम्ही प्रचार पूर्ण करा, आम्ही येतोच आहोत तुमच्याकडे. बघू शकतो की आशिष शेलार यांनी मालवण बाजारपेठेत भाजप उमेदवारांसाठी प्रचार सुरू केलेला आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि सगळ्यात या संपूर्ण निवडणुकीत गाजलेली घटना विजय केनवडेकर यांच्या घरी स्टिंग ऑपरेशनच्या द्वारे निलेश राणे यांनी बुलढाण्यात नगरसेवकाच्या बॅनरवर शाई फेकण्याची घटना घडली. मतदानापूर्वी शहरात तणावपूर्ण शांतता आहे, तर एका उमेदवाराच्या बॅनरवर शाई फेकण्यात आलेली आहे. बुलढाण्यात काँग्रेस उमेदवाराच्या बॅनरवर शाई फेकण्याची घटना समोर आली आहे. तर उद्यावर मतदान आलेलं आहे, मात्र आज एका काँग्रेस उमेदवाराच्या बॅनरवर शाई फेकण्याचा प्रकार घडलाय. बुलढाणा नगर परिषद निवडणुकी दरम्यान काँग्रेस उमेदवाराच्या बॅनरवर हा अशा प्रकारे शाईफेक झाल्याचा प्रकार समोर आलाय. तुर्तास वेळ झालेली आहे छोट्याशा ब्रेकची. हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता शिवसमर्थ, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी. TV9 मराठी, एकमेव. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला स्थगिती. सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढले आदेश. सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार. अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राज्यभर इथल्या दहशतीची झाली होती मोठी चर्चा. बीडच्या परळीतील नगरसेवक पदाच्या 5 जागांच्या निवडणुका लांबणीवर. आक्षेप नोंदवल्यानंतर 3 प्रभागातील निवडणुका 20 डिसेंबर रोजी होणार. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस. उद्या नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया, तर 3 तारखेला निकाल जाहीर होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची आज बीड, पैठण, आळंदीमध्ये प्रचार सभा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पैठण आणि कन्नडमध्ये प्रचार सभा पार पडणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांची म्हसवड नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी सभा, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रत्नागिरीत जाहीर सभा घेणार. शहाजी बापूंच्या कार्यालयात एलसीबी निवडणूक आयोगाकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तपासणी. सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयात. शहाजी बापूंना अश्रू अनावर. सांगोल्यात भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाची एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी. रात्री उशिरा या पथकाकडून भाजप, शेकाप यांच्या प्रचाराच्या कार्यालयाची करण्यात आली तपासणी. हाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बस. ब्रेकनंतर स्वागत. एक महत्त्वाची घडामोड. शिराळा नगरपंचायत प्रभाग 4 मधील नगरसेवक पदाची निवडणूक लांबणीवर गेली. नगरसेवक पदासाठी आता 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. 21 डिसेंबरला निकाल लागणार आहे. शिराळा नगरपंचायत प्रभाग 4 मधील ही नगरसेवक पदाची निवडणूक आता लांबणीवर गेली आहे. आणि यासह तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाले. येथेच थांबण्याची. पाहत रहा TV9 मराठी. TV9 मराठी, एकमेव. शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयातील तपासणीनंतर अंबादास दानवेंचा टोला. पुणे पालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं. दोन्ही पक्षातील एकेका पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत घोषणा होणार. सूत्रांची माहिती. यासाठी वरिष्ठ नेते पुढाकार घेणार असल्याची माहिती. दोन्ही एनसीपी एकत्र येण्यास प्रशांत जगताप यांचा विरोध. माळेगावच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देता आलं नाही, प्रतिनिधित्व दिलं नाही म्हणून त्याचा राग निवडणुकीवर काढू नका. अजित पवारांचं आवाहन. नगरपालिका निवडणुकीत तुम्हाला संधी देणार. अजित पवारांचं आश्वासन. मिंधे गटाचे किमान 35 आमदार गिळून भाजप ढेकर देईल. रवींद्र चव्हाणांच्या म्हणण्यातील गर्भित अर्थ तोच आहे. रवींद्र चव्हाण यांच्या नंबर 2 या वक्तव्यावरून सामनातून शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. निलेश राणे म्हणजे शिवसेनेचं खणखणीत नाणं. निलेश राणे म्हणजे शिवसेनेची भगवी रेष. इलाका किसी का भी हो धमाका निलेश राणे ही करेगा. मालवणमधील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंकडून स्तुतीसुमनं.
चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून हे प्रकार सुरू झाले. रवींद्र चव्हाण वातावरण बिघडवण्यासाठी सिंधुदुर्गात येतात. चव्हाणांना विकासाशी देणं घेणं नाही. निलेश राणेंचा हल्लाबोल, तर निलेश राणेंच्या टीकेवर नंतर बोलणार चव्हाणांची प्रतिक्रिया. चुकीचे गौप्यस्फोट करून महायुतीत तणाव निर्माण करू नका, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आमदार निलेश राणेंना सल्ला. निलेश राणेंना सेनेतून विधानसभा लढवण्यास आम्हीच सांगितलं, बावनकुळेंचं भाष्य. भाजप आणि शिवसेना पक्षातील कटुता संपवण्यासाठी दिल्लीतील नेतृत्व मध्यस्थी करणार, सूत्रांची माहिती. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही पक्षातील वाद विकोपाला. अशात महापालिकेत